जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टरी 11,340 रुपये, खरीप पिकांसाठी 1,890 रुपये, रब्बी पिकांसाठी 3,780 तर उन्हाळी पिकांसाठी 5,670 रुपये अशी शासकीय पाणीपट्टी आहे। ही पाणीपट्टी स्थानिक उपकरांव्यतिरिक्त आहे। यामध्ये पाणीपट्टीच्या 20% इतका स्थानिक उपकर लागू करण्यात येणार असल्यानं प्रचलित दरापेक्षा पाणीपट्टीत 10 पटीनं दरवाढ होणार आहे। दरवाढीमुळे संतापलेल्या कसबा तारळे इथल्या शेतकऱ्यांनी राधानगरी धरण स्थळावरील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून दरवाढ मागं घेण्याची मागणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी दरवाढ मागं घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय। शेतकऱ्यांचा जो अन्याय झालेला आहे, आज महाराष्ट्र शासनाने आणि पाटबंधारे विभागाने जो जाहीरनामा काढलेला आहे 1346 वरून 13,700 रुपयाची करपट्टी केलेली आहे। आधीच मालाला उसाला दर नाही, त्यात शेतकरी हवालदिल झालेला आहे, मजूर मिळत नाहीत। परत इतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार 10 पट नाही 100 पट वाढलेले आहे। त्या मालाच्या मानाने उसाचे शेतकरी मालाचे दर 0% पण नाहीत। यावर शासनाने निर्णय घ्यावा, परत फेर बदल करून JR मध्ये हाय तसा दर लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन करून इथे चक्काजाम आंदोलन केलं जाईल। यावेळी प्रकाश पाटील, दिग्विजय पाटील, साजिद कोतवाल, अतुल हुजरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।